नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 12, 13 आणि 14 मे 2025 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाचा जोर वाढत असून काही भागात जोरदार, काही भागांमध्ये हलका मध्यम तर काही भागांमध्ये गारपीट सारखा पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण त्यापूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ आपले हवामान अंदाज सविस्तरपणे। वातावरणामध्ये सध्या मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असून महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह अवकाळी वादळी पाऊस काही भागात मध्यम, काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार असून तर काही भागात गारपीट देखील बघायला मिळत आहे। तसे पुढील 3 दिवसातही या अवकाळी वादळी पावसाचा जोर आणखीन वाढत असून 12, 13 आणि 14 मे 2025 या तारखेला या पावसाचा जोर महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरणे बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा चांगला सक्रिय झाला असून यामुळे महाराष्ट्रात अवकाळी वादळी पावसाचा जोर वाढत आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया 12, 13 आणि 14 मे 2025 या तारखेचा। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशाचा परिसर या भागात ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून थोड्या ठिकाणी गारपीटचा जोर राहील। विशाखापट्टणम, जगदलपूरला हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। मात्र महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर असणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे जोर मात्र कमी राहील। मोपासा, पारसेम, अलोणा, पंडा, वेंगुळा, महापण, कुडल इकडे मध्यम स्वरूपात राहील। जोरदार पावसाचा अंदाज सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अलोणा, बेडशी, धामणे आणि तसेच कानाकुंबी, अंजनेम या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याकडे पावसाचा अंदाज जसे बेळगाव, बाची, राणाकोंडे, कानापूर, निटूर, गोंजी या भागात हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागात मात्र जोर जास्त राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला इकडे या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव, दिघळा, कणकवली, पोंडा, राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील। वैगणी, पैप, कासल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र वेंगुळा, महापण, कुडल, वैगणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। पोंडा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा, कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागात बहुतांश ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे गारगोटी, कापसी इकडे मध्यम स्वरूपात आहे। निपाणी, मांजटी, चिकोडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सल्लगा, इस्पोर्ली, कागल, कोल्हापूर, ज्योतिबिल, किनी, कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह असणार आहे। सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील। रायबग, इटकल, देवणकाठी, गोकाक, अलकांगीला जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। मात्र जळकाठी, किरंगी, दागलपूर, बिलर, जत, आडाली, तेलसंग इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देसिंग, कोची, नागज, तासगावला हलका मध्यम राहील। सांगली, मालगाव, शिरोळ, इचलकरंजी इकडे मध्यम पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसे रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरबा, मुलगुण इकडे मध्यम स्वरूपात असून पश्चिमेकडे जोर मात्र जास्त बघायला मिळणार आहे। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरप्पा तसेच संगमेश्वर, महाकंजन या भागात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कोकरुलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मेढा, उडाली, सातारा जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात राहील। अष्टा, इस्लामपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच रामपूर, पलूस लगतचा परिसर विटा हलक्या पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुसेवली, ओमराज, औंध,
रहमतपूरला मध्यम स्वरूपात बहुतांश ठिकाणी राहील। तसेच मायनी, विटा, मसवड, दिघाची जोरदार पावसाचा अंदाज आहे। निंदाल, दहिवडी, बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, लोणार, खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। कोरेगाव, देवरा, मोल इकडे हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागामध्ये मात्र जोर जास्त राहील। कोयना, पटण, अरळ, अरवाडे, वसुटपोट, सागदेव, लोटे, चिपळूण, खेड आणि मार्गाव, तांबे इकडे तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। किनारपट्टीकडे मात्र जोर कमी राहील। हेडवी, गुहागर तसेच पाचपांडे, कलसीत इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि मंदनगर, महाबळेश्वर, रावडी, बोर आणि घोगरे, माळवर्धन, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील। टाला, इंदापूर, जिटे, लवासा जबरदस्त पावसाचा अंदाज या भागात विजांच्या कडकडाटासह राहील। रोहा, नागोठाणा, आंबे, कळवणला जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। अलिबाग, पेंझारी मध्यम स्वरूपात राहील। पेंच, रोकोपली, कसमतला मात्र जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि पुणे जिल्ह्याकडे चाकण, शिंदे, आळंदी, वाघोली, सुसगाव, पुणे या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम असून आजूबाजूच्या भागात मात्र जोर जास्त राहील। लोणी, कालभर, सासवड, जेजुरीला मध्यम पावसाचा अंदाज ठिकठिकाणी जोरदार बघायला मिळणार आहे। तसे लोणार, नांदल, फलटण, बराड, शिंगणापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून मसवड, दिघाची, आटपाडी, चिंकी, सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे। मंगळवेढा, मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जामगाव, मंगळुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरुबिलाटी, सोलापूर आणि लगेच पेसर, मुष्टी इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। पंढरपूर आणि मौद, बुद्रुक, भालवानी, अकलूज, माळशिरस, बेंबले, टेंभुर्णी, शेतपल, अंगार इकडे तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। आणि लगेच वेसर, कुरुवाडी, अरणगावला जोरदार स्वरूपात राहील। वडोळा, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम स्वरूपात राहील। वेळबंग, पाणेगाव, वर्षले जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच वांगी, केरन, कोंडे, सेल्सियस, परांडा हलका मध्यम राहील। तुफान पावसाची शक्यता आहे। इंदापूर, वांगी, बिगवण तसेच केटूर, बिगवण रोड, करमाळा या भागात बघायला मिळणार आहे। अहिल्यानगरच्या भागातही जोर जास्त राहील। आणि दौंड, पडेगाव, कर्जत, कुलधरण, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी, पारेगाव, सुद्रुक, श्रीगोंदा या भागात जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज आहे। जामखेड, काडाष्टीला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। रायगाव, सुरेगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील। तसेच नार्वे, बोरी, शिक्रापूर इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। कवठे, पाबल, मलटण, वाडा, मनसर या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। मात्र अहिल्यानगरच्या भागामध्ये जोर जास्त राहील। पारणे, सुपे, आले आणि टाकळी, डोकेश्वर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। भालवानी, कुडगाव, बगूर, पाथर्डीला जबरदस्त पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। धनगरवाडी, शिरळ, माका आणि वांबुरी, घोडेगाव, बनास, नेवासा तुफान पावसाचा अंदाज आहे। रावरी, देवळी, प्रवरा, आश्वी, लोणी, संगमनेर, अकोला, गरवाडी, घारगाव, मांडवे जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रीरामपूर, तालिकाबंदला जोरदार पावसाचा अंदाज आहे। शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। राजूर, खोटाले आणि लगेच पेसर, गरवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे जोर मात्र जास्त कमी बघायला मिळणार आहे। ठाणे, कल्याणमुली, मुंबई, नवी मुंबई हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। मीराभाईंदर, ओमवाडी, लगेच पेसर, वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा हलक्या पावसाचा अंदाज आहे। उंबरपाडा, पिलविक, शहापूर, शेणवा इकडे मध्यम स्वरूपात राहील। सम्राट, गुंडा, कोटाले, खर्डी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर नाशिक जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी जबरदस्त बघायला मिळणार आहे। तिरडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, पावी, जवळके, निमगाव, शिन्नर तसेच नाशिक, देवळी, मुनगाव, वाडीवारी या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मंजूर, देवगाव, लासलगाव, पाटोदा, येवला इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, देवळी, नागपूर, ओझर, जोपूल, लाडा, चर्चू, शेवगा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये राहील। मनमाड, नांदगावला जोरदार स्वरूपात राहील। वणी, डोडांबे, चांदवडला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। तसेच ओझर, कळवण, देवळा, सापोतारा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। सौदाने, मालगाव, नांद्राणे, नांदगाव, शेरळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। सटाणा, औटी, ताराबाद, चिंचली, ताराबाद तसेच निमशेवडी, चिंचवे या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे। नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अंमली, कोकसाने, पिंपळणे, चोरवड, साक्रीबॅड जोरदार पावसाचा अंदाज राहील। साक्री, चिंचखेड, कुसुंबे, चिंचवड आणि टिटाणे, पाणेगाव या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। उत्तरेकडे ढगाळ स्थिती राहून हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये हलका पाऊस राहील। कापडणी, नवारी, अंजम, धुळे, अरबी, बोकरूड, बाबरे, अंजम, कुसुंबे हलक्या पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, वाजीपूर इकडे हलक्या स्वरूपात राहील। यावल, फैजपूरला हलक्या पावसाचा अंदाज आहे। जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला हलक्या पावसाचा अंदाज राहील। भडगाव, फसरा, पाऊरला मध्यम हलक्या स्वरूपात राहील।
मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, साईगव्हाण, अंबाला, कन्नड, हातनूर, पेशोर, फुलंब्री, विरामगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तालवड, ममदापूर, वैजापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। एलगुप्पा, देवगाव, फुलंब्री, श्री छत्रपती संभाजीनगर, पिंपरी, काचूड, पाचोड, गंगापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाकेपाल पॅटर्नला मध्यम स्वरूपात राहील। बनास, निवासा, कुडगाव, माका, अमरापूर, बगूर, पाथर्डी, भालमटाकली इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून मंगळूर, आमचको, छोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। कोल्हापांगरी, जालना तसेच बदनापूर लगत विसर्ग इथले असतात। दाबडी, हंसाबाद, सम्राटनगर, देऊळगाव, राजा, सिल्लोड, भोकरदन या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्याकडे वादळी पावसाचा जोर वाढलेला असून बीड, गेवराई, उमापूरला जबरदस्त राहील। बीड, करकम, पालगाव, जांभळी, अंबळनेरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। वडवणी, तळेगाव, शिरसोड, सोनपेठ, मांजरगावला जोरदार स्वरूपात राहील। धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि कळंब, मासा, तारकेट, भूम, पातळकडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। लगतचा फेस्टिवल इथला असता बोकडा, रैनापूर, लातूर, खिंतोट, औसा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवचा परिसर, कामेगाव, बेंबली, एडशीपेठ जोरदार स्वरूपात राहील। बेरबंग, पाणीगाव, बार्शीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुळजापूर, वडोला, तांदवाडी, नळदुर्ग, होटी, मोरम, अलोटुगाव, उच्चानम, गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। पाटणजी, किल्लरनी, निलंगणा, औरछाजानी हलक्या स्वरूपात राहील। अचोला आणि लगेच वेसर, उदगीर, मुरकी, रावणकोला, हंडेगाव, जकाल, देगूळ, रुदूर हलक्या स्वरूपात राहील। लातूर रोड, पुणजूक, झोळकोट, अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे मोकेड, कवठा, नरशीला हलक्या स्वरूपात राहील। लोहा, वजूक, गंगाखेड, पालमला मध्यम स्वरूपात राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर, सेलू, मट्टा, परतूर, अष्टी, पाथरी या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बसमतलाई मध्यम स्वरूपात राहील। नांदेड भागाला मोकेड, भोकर, पेटोंबरी हलक्या स्वरूपात राहील। हिमायतनगर, आडगाव, टाकणी, मोहचोंदीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, माहूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाडलाही मध्यम स्वरूपात राहील। आणि मालेगाव, परतूर, मरसूल हलक्या स्वरूपात राहील। मंगळूर, कर्जनाखेडा ते हलक्या स्वरूपात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे या पावसाचा जोर वाढलेला असून सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुतनापूर, अहमदपूर, चिखली, केळवड, गिरडा, बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। मोटाला, पिंपरी गावली हलक्या पावसाचा अंदाज आहे। बाबळगाव, दिघी, नांदरोणा, डासराखेड, अडोल, बुद्रुक गारपीट पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे जोर उत्तरेकडे कमी राहील। अकोट, हिरवाखेड, जळगाव, जामोद, खामगाव, शेवगाव हलक्या स्वरूपात राहील। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव मध्यम स्वरूपात राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। नांदगाव, खंडेश्वर, अमरावती, चांदूर, धामणगाव रेल्वे इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। ब्राह्मणतडी, मोर्शीला हलक्या पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला रुई, जवळ, अनित्या आणि साक्री, चोंडी हलक्या स्वरूपात राहील। पुसद, खंडाळा आणि महागाव, माऊर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। पांढरकवडा, घाटंजी, करंजले बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागात ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।